आता आमची स्वरू भाजी तोडत आहे ना ग. आता सकाळ झालेली आहे. त्यांना नाही माहित आहे. त्यांना नाही माहित आहे. छान वाटत आहे वातावरण खेड्यातलं बघा. आणि इथे बघा आम्ही भाजी तोडून राहिलो आहोत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. चला आता आम्ही जात आहो कौंडण्यपूरला दर्शनाकरता. इटलापूरला आलेलो आहो, कालच वाढदिवसाकरता आलो होतो. आता आम्ही कौंडण्यपूरला जात आहो सगळेच दर्शनाकरिता. हे आहे घर. इथे चालू आहो आम्ही आशूकडे. याचा बर्थडे होता काल. भोंगे सगळे हे बघा गोरक्षण अंबिका माता मंदिरला आलो कौंडण्यपूरला. नागपूरवरून आला. अच्छा, नागपूरला कुठे राहत आता? वैशाली नगरला. कोण हा का? आम्ही मुद्दीना की मंगळ. चला आता रुक्मिणी मंदिरात आलेलो आहो. एक गोरक्षण मंदिर सगळ्यात आलेलो आहो. रात्र झालेली आहे कारण पाहुणे वगैरे असताना त्यामुळे गाडी आणि मस्त चिंता करत आहे. चपला इथेच करायची आहे का? भिलगाव भिलगाव भिलगाव. छान आहे हे अंबिका माता मंदिर. कालच आलो आहे आम्ही बर्थडे करिता. आता इथे गाडी करून आणलेलं आहे आम्हाला सर्वांना दाखवायला कौंडण्यपूरचं मंदिर. छान आहे हे मंदिर, अंबिका माता मंदिर. तिथून रुक्मिणी हरण झालेलं होतं. कौंडण्यपूरचं आहे हे सगळं बघा. इथून रुक्मिणीचं हरण झालेलं होतं. कशाचं मंदिर? मंदिर. गाडीत आपण गाडीत घेऊन चल दर्शन करू पहिले पटापट. हो चला. कृष्ण राधाकृष्णाचं मंदिर आहे. कौंडण्यपूरमध्येच आहे ते मंदिर. मंदिर आहे पण खूप मस्त मंदिर आहे हे. हे आहे कौंडण्यपूर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे हे. दादा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आतमधलं हे. छान मंदिर आहे हे विठ्ठल रुक्माई.
मंदिर आहे आतमध्ये जातो आम्ही आता. बापरे प्रसाद देऊन दे तिला. बघा इथे पण पिंड आहेत, 5 पिंड आहे इथे. शंकर पार्वतीचं मंदिर आहे इथलंच कौंडण्यपूर मधलं. हे बघा अवचित महाराजचं मंदिर आहे इथेच या शंकर पार्वतीच्या मंदिराजवळच. हे रू बघा आमची हे बघा मूर्ती आहे मायाताई तुकडोजी महाराज राष्ट्रसंत. बघा हर हर महादेव. बस चला. हा कोणती गुफा रे? चला थकल्या आता सगळं. चला निघा लवकर. समोर नदी आहे, अंधार आहे आता असल्यामुळे दाखवू शकत नाही. बघा आणि तिथे बघा अंधार आहे, पूर्ण लाईट वगैरे दिसत आहे. ती नदी आहे छान मस्त. इथे दुकानं लागलेले आहे कौंडण्यपूरला. बघा छान दुकाने आहेत इथे मस्त. 10 रुपयाला सेल आहे. चला आता आम्ही आलो आहोत कौंडण्यपूरवरून. चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.